गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली सकाळ फायनली झालेली आहे। आता आपल्याला जायचे जिमला आणि आता वाजले सकाळचे 6:19 झालेत बरोबर। सो आज आपला ट्रायसेपचा वर्कआउट आहे। चलो डायरेक्ट जिम मध्ये। काय भारी वाटतं गाईज, म्हणजे अजून सूर्य आला नाहीये, माणसं बिनसं खूप कमी आहेत रोडला, एकदम शांत आहे सगळं। हे कावळा चिमणी फक्त आहेत। सो आपला वर्कआउट आता झालेला आहे। आता घरी जाऊन आंघोळ करून नाश्ता करूया। राजा नाही आला खाली। सो आपला नाश्ता आलेला आहे, हा आहे अंडा राईस। सो आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही चाललोय आता डीमार्टला, कारण की मम्मीला करायची आहे दिवाळीच्या फराळाची शॉपिंग। आता बघूयात डीमार्टला जाऊ डायरेक्ट आणि मग बघूयात काय काय लागतं सामान। डीमार्ट आलेलं आहे डीमार्ट। चला, सो आता इथे लाईन मध्ये आहे मम्मी, ते बॅग वगैरे लॉक करणार आणि मग जाणार आम्ही आतमध्ये। चलो आलेलो आहे। आता ह्याच्यात एक एक सामान पडत जाणार आणि अख्खी ट्रॉली भरणार। टाक त्याला पहिले ते मोठं जे बाकी ते भरूत ना, ते घेऊत ना पहिले तांदूळ बिंदूळ, त्याला किती लाईन असते। दिवाळीची शॉपिंग बघा गाईज, कसली गर्दी आहे। दुपारचा टाइम आहे तरी एवढी गर्दी, अख्खा भरलाय खचाखच डीमार्ट। सगळे एकसाथ का आणते, सगळे एकसाथ का आणते? टाक टाक ह्याच्यात टाक, पडत आले तर कशाला एकसाथ एवढं आणते। फायनली इकडचं झालंय। हा एरिया सर्वात घाणेरडास, भरत बसा, लाईन लावा आणि मग ते पॅक करून घ्या। आता दुसरीकडून कसं फक्त उचलून टाकायचं याच्यामध्ये। मम्मी आमची लिस्ट बघते, ओल्ड स्कूल। हे बघा, हे मोबाईल दिलेत, मस्त महागातले मोबाईल आहेत, पण नाही पेपरवरती लिस्ट लिहून आणणार। काय लिहिलंय ते फक्त तिला कळतं, मला पण नाही कळत, काय माहिती काय लिहितं। देवनागरी लिहितं ती, देवनागरी। चल चल, हे नाही घ्यायचं, तेल घेऊ चल। सो आता शॉपिंग झाली आहे, आता बॅग घेऊन चाललोय, कारण की रिक्षा बघायची आहे। इथं रिक्षा आहे, रिक्षात भरायचं आहे। हे घे, सगळ्या पिशव्या लोड केल्या आता रिक्षामध्ये। चला, हा ते 280चं होतं, ते डीमार्टची प्राइस कमी करून ते 210 220 रुपयाला असतं ते। आलेलं आहे, दे चल पहिले बाहेर काढून ठेवतो। भाई रिक्षावाल्यांकडे सुट्टे नाहीत, छुट्टा देतो ना 10-10। हाँ चलेगा, कॉइन भी चलेगा, दे दो। सुट्टे नाहीत रिक्षावाल्याकडे, पहिले 200 होते, 200 सुट्टे नाही तर 100 दिले तो वसूल। लेकिन रिक्शा वाले के पास तो होना चाहिए ना, रिक्शा चला रहा है तो उतना तो होना चाहिए, और उनके पास ऑनलाइन भी नहीं है ऊपर से, भी क्या बोलूं। फायनली सुट्टे भेटलेत। चलो आता एक एक करून घेऊन जाऊया घरी। तर रोडवरतीच सोडलंय, कारण की आतमध्ये रिक्षा येत नाही आमच्या इथं। सो आता एक एक करून घेऊन जाऊन घरी ठेवतो। 5-6 पिशव्या आहेत, लेट्स सी। चौकातलं जो दिसेल त्याला आता पिशव्या घ्यायचं कामाला लावलंय। चलो ऐक, पिशव्या, नारळ पाणी, नारळ पाणी भाई। अंकल हाय बोलो, हाय। आप YouTube पे आओगे? चलो ऐक दे बाबा, हाँ आहेत ना 3। हाँ आणल्यात। ऐक
नारळ पाणी आणलेलं ही 2 तास होतो डीमार्ट मध्ये. एवढी गर्दी आहे ना भाई, काय सांगू तुला, अख्खं डीमार्ट भरलंय. हा, शूट पण नाही करू दिलं. अर्ध केलं आणि अर्ध मग तो आला सुपरवायझर बोलते की नको करू म्हणून.